वाढवण बंदराचा मार्ग मोकळा. केंद्रीय मंत्रिमंडळाकडून वाढवण बंदरासाठी 76,200 कोटींच्या निधीला मंजुरी. पुणे मेट्रो फेज 1 प्रकल्पाच्या स्वारगेट ते कात्रज अशा जवळपास 5.5 किलोमीटर लांबीच्या विस्ताराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. 2,954 कोटींचा प्रकल्प 2029 पर्यंत कार्यान्वित होणार. स्वारगेट कात्रज मेट्रोला केंद्राची मंजुरी म्हणजे पाठपुराव्याला आलेलं यश. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया. 2015च्या बॅचचे IPS अतुल कुलकर्णींची सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती. महिला सुरक्षा आणि सायबर क्राईम रोखायला प्राधान्य देणार. अतुल कुलकर्णींची पदभार स्वीकारल्यानंतर प्रतिक्रिया. कोलकात्यातील महिला डॉक्टरवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ कोल्हापूरच्या शासकीय रुग्णालयात डॉक्टरांची निदर्शनं. डॉक्टरांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात कोल्हापुरात निषेध रॅली. कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ भाजप महिला मोर्चाकडून नागपूरमध्ये कॅन्डल मार्च. महाल परिसरातल्या बडकस चौकात आयोजित मार्चमध्ये अमृता फडणवीसही सहभागी. कोलकात्यातील महिला डॉक्टरवरील अत्याचाराविरोधात लातूरमध्ये निवासी डॉक्टरांचं काम बंद आंदोलन. कॅन्डल मार्च काढून केला निषेध. कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ संगमनेरमधल्या वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी काढला मोर्चा. घटनेचा तपास लवकरात लवकर पूर्ण करत आरोपींना कठोर शिक्षेची मागणी. कोलकात्यातल्या घटनेच्या निषेधार्थ सोलापुरातील मार्ड संघटनेचं आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरू. संपात असोसिएशन ऑफ मेडिकल इंटर्न संघटनाही सहभागी. शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय सेवा कोलमडली. खासदार अमोल कोल्हेंना गंगाखेडमध्ये मराठा आंदोलकांनी घेरलं. मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट करण्याची मागणी. आंदोलकांकडून घोषणाबाजीही. खऱ्या अर्थानं आता चौकार आणि षटकार मारणार. शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार आणि दिव्यांगांना सोबत घेऊन रनरेट वाढवणार. आमदार बच्चू कडूंची निवडणूक आयोगानं बहाल केलेल्या बॅट चिन्हावर प्रतिक्रिया. पिंपरीमध्ये महिला रिक्षा चालकांनी केलेला हट्ट अजित पवारांनी केला पूर्ण. महिला रिक्षा चालकांनी केलेल्या आग्रहास्तव अजित पवारांनी पिंक रिक्षामधनं केला प्रवास. आमदार रोहित पवारांच्या पुढाकारानं कर्जत जामखेडमधल्या गरजू विद्यार्थ्यांना सायकलचं वाटप. या कार्यक्रमात धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकरांचाही सत्कार. देशहित न पाहता जाणीवपूर्वक आपलं नाव मोठं होण्यासाठी अशा पद्धतीचं भाष्य करणाऱ्यांवर कारवाई करा. रामगिरी महाराजांनी केलेल्या वक्तव्यावर आमदार बच्चू कडूंची प्रतिक्रिया. रामगिरी महाराजांच्या वक्तव्याची पोलीस शहानिशा करतील. मंत्री गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. तर व्हिडिओ मोडतोड करून दाखवण्यात आलाय का तेही पाहावं लागेल. महाजनांचं वक्तव्य. दोन समाजात तेढ निर्माण करून शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. काळ्या फिती लावत निदर्शनं करत मालेगाव पोलिसांना दिलं निवेदन. पुण्यातल्या कोंढवा पोलीस ठाण्याच्या समोर मुस्लिम समाजाचा मोर्चा. रामगिरी महाराजांवर कारवाईची मागणी. रामगिरी महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ अहमदनगरमध्ये मुस्लिम समाज रस्त्यावर. श्रीरामपूर, कोपरगाव, राहतासह जिल्ह्याभरात मुस्लिम समाजाचं निषेध आंदोलन. रामगिरी महाराजांविरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन. सिटी चौक पोलीस स्टेशन बाहेर आंदोलन. मोहम्मद पैगंबरांविषयी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन. अमरावतीच्या दर्यापूरमध्ये हिंदू संघटनांचा आक्रोश मोर्चा. बांगलादेशमधल्या हिंदू समाज आणि मंदिरांच्या संरक्षणासाठी दर्यापूर तहसीलदारांमार्फत पंतप्रधानांना निवेदन. हिंदू संघटनांनी पुकारलेल्या इचलकरंजी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद. बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात सरकारनं कठोर पावलं उचलावीत. हिंदू संघटनांची मागणी. मुंबई गोवा महामार्गावरील आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांची मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ कॉलद्वारे संवाद. रखडलेल्या महामार्गाचं काम लवकरच पूर्ण होणार. मुख्यमंत्र्यांचं आश्वासन.
मालेगाव बाह्य मतदारसंघात 9,000 बोगस मतदार. शिवसेना ठाकरे गटाचा आक्रमक होत तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा. बोगस मतदार हटवण्याची मागणी. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून वृक्षारोपण. फॉर फ्युचर फाउंडेशन आणि DY पाटील कृषी आणि अभियांत्रिकी कॉलेजचा सहभाग. आयुक्त शेखर सिंग यांच्या हस्ते एक वृक्ष आईसाठी उपक्रमाचा शुभारंभ. पुण्यातल्या तळजाई टेकडीवर मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण. हिरवगार पुणे राहण्यासाठी कोल्हापूरच्या चंदगड तालुका नागरिक रहिवासी संघाचा उपक्रम. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.